गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल आपण मार्केटमध्ये पाहिलं की एकदम मार्केट सडनली वर जात होतं, खाली येत होतं. खूप मोठमोठे स्विंग्स मार्केटमध्ये बनत होते, अगदी 200-300 पॉईंटच्या आसपास. असं वाटत होतं की कुणीतरी मोठा प्लेयर सेल करतोय, लाईक FI असेल, DI असेल, कुणीतरी असेल. परंतु जेव्हा संध्याकाळी डेटा आला तेव्हा तो शॉक देणारा होता. कारण काल FIs आणि DIs दोघेही नेट बायर्स होते. FIsनं 350 कोटींच्या आसपास बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 10,000 कोटींचं मॅसिव्ह बाईंग केलेलं आहे. आणि डिस्पाईट दॅट मार्केटमध्ये 300-300-250 पॉईंटचे स्विंग बनत होते, हायर साईडला, लोअर साईडला, दोन्ही बाजूला. अगदी दिवसातनं 2 ते 3 वेळा असं झालेलं आहे. यामध्ये साहजिकच आहे, मार्केटमध्ये नेहमी 3 पार्टीज असतात. एक फॉरेन इन्व्हेस्टर, एक डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि तिसरा असतो रिटेल. म्हणजेच जर दोन्हीही मोठे प्लेयर्स जर बायर्स होते, नेट बायर्स, तर तिसरा प्लेयर होता रिटेल. म्हणजे तुम्ही पाहू शकता की भारतामध्ये रिटेलची ताकद किती वाढलेली आहे, की मार्केटला ते किती प्रचंड वोलाटाईल करू शकतात, हे आपण पाहिलं पाहिजे. आता कन्सर्न फक्त एवढाच आहे की ऑप्शनचे जे प्राइसेस आहेत ते कमी का होत नाही आहेत. तर त्याच्यामागे आहे इंडिया विक्स. कारण अमेरिकन विक्स जो आहे US चा, तर तो ऑलमोस्ट 20च्या आसपास आहे. आणि आपला जो विक्स जनरली ट्रेड करतो तर तो असतो साधारण US विक्सच्या 50 ते 60% आसपास. म्हणजे जर US विक्स आता 20वरती आहे तर आपला जो विक्स आहे तो फार फार तर 11-12च्या आसपास असायला पाहिजे होता. परंतु आपला विक्स आहे 19च्या आसपास, 18 ते 19च्या दरम्यान. म्हणजेच काय, क्लोजर टू अमेरिकन विक्स तो सध्या काम करतोय. म्हणजे जेवढी वोलॅटिलिटी आपल्याला अमेरिकन मार्केटमध्ये पाहायला मिळते, ऑलमोस्ट तेवढीच वोलॅटिलिटी आपल्याला आता इंडियन मार्केटमध्ये सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याकडल्या ऑप्शनच्या प्राइसेस अगदी शेवटच्या दिवसापर्यंत सुद्धा कमी होत नाहीत. निफ्टीचंच तुम्ही पहा, निफ्टीचे जे फार आउट ऑफ द मनी जे काही ऑप्शनचे लेग्स आहेत, लाईक 25,500च्या वरचे लेग्स 26,000पर्यंतचे पहा, प्रचंड प्रीमियम्स आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर डाऊन साईडला 24,000 आणि त्याच्या खालचे प्रीमियम्स तुम्ही पहा, खूप चांगले प्रीमियम्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर मग आता या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर एवढं काही सोपं नाही आहे मार्केटमध्ये ट्रेड करणं, इन्व्हेस्ट करणं. आता चला, काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात. तर US मार्केटनं काल सरप्राईज केलं. काल तिथला जो नॅसडॅक आहे, टेक्नॉलॉजी इंडेक्स, तो ऑलमोस्ट 3.25% वरती आहे, 400 पॉईंट. प्रचंड मॅसिव्ह रॅली त्याच्यामध्ये पाहायला मिळाली. आणि बाकीचे जे म्हणजे त्यांच्याकडे जनरली मार्केट तीनही इंडेक्स पकडले तर 2%च्या आसपास वरती आहे. म्हणजेच खूप जास्त वरती आहे असं आपण म्हणू शकतो. आणि एवढं असूनही त्यानंतर ग्लोबल क्यूज पूर्णपणे पॉझिटिव्ह असूनही आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आणि फॉरेन इन्स्टिट्यूशन दोघेही नेट बायर्स असूनसुद्धा आपल्याकडे गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट एक 10 ते 20 पॉईंट गॅप डाऊन ओपन होणार आहे. आता ॲक्च्युअल मार्केट कुठे ओपन होईल ते सांगता येत नाही आज. मे बी गिफ्ट निफ्टी आपल्याला इनकरेक्ट इंडिकेशन देत आहे. ओके, आता आज एक महत्त्वाची गोष्ट घडू शकते, ते म्हणजेच US जो टेक्नॉलॉजी इंडेक्स आहे, म्हणजे टेक्नॉलॉजी स्टॉक्स आहेत, तर ते खूप वरती गेलेले आहेत. आपला इन्फोसिसचा EDR सुद्धा 2% वरती आहे तिथे. आणि काल इथं जर आपण पाहिलं तर इन्फोसिस अर्धा पाऊण टक्का रेडमध्ये क्लोज आहे. म्हणजेच त्याचा आर्बिट्राज जर आपण पाहिला तर ऑलमोस्ट इन्फोसिस 2-2.5%च्या आसपास वरती जायला पाहिजे. तर मग अशा पद्धतीनं माझासुद्धा ट्रेड खूपच वाईट गेला, कारण माझ्याकडे इन्फोसिसचे 500 शेअर्स होते, मी कालच विकले. आता त्याच्यामागचं रिझन असं होतं की उद्या आहे एक्सपायरी आणि माझ्या काही ऑप्शनच्या सेलिंगच्या पोझिशन्स आहेत, तर त्याच्यासाठी एक्स्ट्रा शेवटच्या दिवशी मार्जिन लागतं, एक्स्ट्रीम लॉस मार्जिन. तर ते जर नसेल तर माझी तिथली पोझिशनसुद्धा विनाकारण एक्झिट करावी लागेल. आणि इकडे जर समजा आज इन्फोसिस वर गेला नसता, ओके, तर साहजिकच आहे की इथेही पैसे अडकून राहिले असते. म्हणून काल प्रॉफिटमध्ये होतं तर मी ते विकून टाकलं. परंतु आज इन्फोसिस चांगल्यापैकी वर जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं आज तुम्हाला जे काही आपल्याकडले IT स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये खूप चांगली रिकव्हरी पाहायला मिळेल आणि IT स्टॉक्स आज मार्केटला लीड करतील.
त्यामुळे मार्केटला चेस करणं हे आपल्या हातात नसतं. जे जे होईल ते ते पाहावे, असं सगळं चालू आहे. आता जर आपण लोकल जर पाहिलं तर ग्लोबल क्यूजसुद्धा पॉझिटिव्ह आहेत. लोकलही काही वाईट नाही आहे. नेक्स्ट वीकमध्ये जो RBIची मीटिंग आहे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट डन आहे की 25 बेसिस पॉईंटचा रेट कट होणार आहे. तर मग या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन केलं तर एक्सपायरी म्हणजे जी उद्या एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी, ती 25,000च्या आसपास संपू शकते किंवा ब्रेकडाऊन होऊ शकते असं आपण म्हणू शकतो. कारण यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की 25,000वरती खूप जास्त कॉल रायटिंग झालेलं आहे आणि आज पुट रायटर्स डॉमिनेट करतील. कारण 2 दिवस ते पाहत होते की मार्केट खाली येईल का काय. म्हणजेच काय की 24,800 असतील आणि 24,500 या लेवलला आपल्याला खूप जास्त पुट रायटिंग आज संध्याकाळपर्यंत पाहायला मिळेल. आणि हायर साईडला 25,000ला खूप जास्त मॅसिव्ह कॉल रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच काय की मार्केट 24,800 ते 25,000 याच्या दरम्यान कुठेही क्लोज करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. तर मग मित्रांनो, आजही तुम्ही व्हॉलॅटिलिटीसाठी तयार राहा. कारण तुम्ही जर समजा काही ऑप्शन सेल करत असाल हायर साईडचे, लोअर साईडचे, तर तुम्हाला फार चांगले प्रीमियम्स मिळत आहेत, जसं की मी करत असतो तसं. त्यामुळे करायला काही हरकत नाही आणि फार चांगले प्रीमियम्स आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये जोपर्यंत व्हॉलॅटिलिटी इंडेक्स वरती आहे तोपर्यंतच आपल्याला फार चांगले प्रीमियम्स पाहायला मिळतील. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आय होप हा व्हिडिओ ही माहिती नक्कीच तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.